Welcome back, dear students. So now you know about the ecosystem, food chain and food web. Also we have studied about the energy pyramid. आणि आता तुम्हाला हे माहित आहे की आपल्या इकोसिस्टीम मध्ये एनर्जीचा जो फ्लो आहे तो वन वे असतो. एका युनि डायरेक्शन मध्येच एकाच डायरेक्शन मध्ये एनर्जी फ्लो होते, कारण आपण सनकडून एनर्जी घेतो आणि ती परत सनकडे जात नाही. सो इट इज अ वन वे फ्लो. आता आपल्याला बघायचे की आपल्या इकोसिस्टीम मध्ये जे अदर कंपोनेंट्स आहेत, जसे की न्यूट्रिएंट्स आहेत, तर ते कसे फ्लो होत असतात. त्यासाठी आपण बघणार आहोत बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय हे बघण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट बघू. जसं की आपली अर्थ कशी बनलेली आहे किंवा आपल्या अर्थमध्ये कोणकोणत्या लेयर्स आहेत. आता हे तर तुम्ही 5वी पासून शिकलेले आहात की आपली जी लेयर अर्थ आहे तर ती काही लेयर्स पासून बनलेली आहे. या लेयर्सलाच आपण स्पियर म्हणतो. जसं की ॲटमॉस्फियर, राईट, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर अँड द बायोस्फियर. हे जे आहेत हे डिफरंट कंपोनंट्स ऑफ अवर अर्थ आहेत. आपली अर्थ या सगळ्या मिळून बनलेली आहे. आता ॲटमॉस्फियर मध्ये काय येते. ॲटमॉस्फियर तुम्ही शिकलेले आहात की ॲटमॉस्फियर इज द लेयर ऑफ द एअर सराउंडिंग द अर्थ. आपल्या अर्थच्या अवतीभोवती जी पण एअरची लेयर आहे तर त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फियर. सो ॲटमॉस्फियर विल इन्क्लूड एअर. देन लिथोस्फियर इज द लँड पार्ट ऑफ अवर अर्थ. आपल्या अर्थचा जो पण लँडचा पार्ट आहे, सॉइलचा पार्ट आहे, दॅट इज लिथोस्फियर. देन हायड्रोस्फियर, इट इज द पार्ट विच इज ऑक्युपाइड बाय द वॉटर. आपल्या अर्थवर जितकं पण वॉटरचा पार्ट आहे, रिव्हर, लेक्स, ओशन, सीज, तर ते सगळे काय फॉर्म करतात, हायड्रोस्फियर. अँड देन बायोस्फियर, इट इज ऑब्वियस, बायोस्फियर मीन्स लिव्हिंग थिंग्स. आपल्या अर्थवर जो पण फॉरेस्ट एरिया आहे, ग्रासलँड्स आहेत किंवा जिथे पण लिव्हिंग थिंग्स राहतात, प्लांट्स राहतात, ते सगळे एरिया म्हणजे आहे बायोस्फियर. आणि जेव्हा हे सगळे एकत्र आले तेव्हा आपली अर्थ, आपला ॲटमॉस्फियर किंवा आपण आपली इकोसिस्टीम म्हणू शकतो, तर ते फॉर्म झालं. मग बघा आता यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कंपोनंट्स आहेत. जसं की एअर काय एक गोष्ट आहे का, नाही. इट इज मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. वेगवेगळे गॅसेस जेव्हा एकसोबत मिक्स होतात त्यांच्यापासून एअर बनते. जसं की एअरमध्ये नायट्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे. ऑल these different components include air. देन लँड, आपली सॉइल. तर आपल्या सॉइल मध्ये आपल्याला माहित आहे खूप सारे मिनरल्स आहेत, राईट. त्याच्यामध्ये आयर्न येतो, कॅल्शियम, मॅग्नेशियम. देन हायड्रोस्फियर म्हणजेच वॉटरमध्ये सुद्धा हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, मॅग्नेशियम तसेच काही मिनरल्स सुद्धा असतात. अँड लिव्हिंग थिंग्स काय करतात, या सगळ्यांना यूज करतात. म्हणजे लिव्हिंग थिंग्स सुद्धा यांच्यापासूनच बनलेल्या आहेत. आपली बॉडी सुद्धा कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर या सगळ्यांपासूनच बनलेली आहे. सो ऑल वी हॅव दिस डिफरंट एलिमेंट्स. आणि हे जे एलिमेंट्स आहेत हेच आपल्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट असतात. सो वी कॅन से these are the nutrients for us, राईट. तुम्ही शिकलेले आहात की आपल्याला फूड मधून न्यूट्रिएंट्स मिळतात. मग न्यूट्रिएंट्स म्हणजे आपल्याला काय मिळते, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स. सो ऑल दीज आर मेड फ्रॉम दिस एलिमेंट्स. आणि ते कशापासून बनलेले आहेत, या सगळ्या एलिमेंट्स पासून. सो दीज आर द न्यूट्रिएंट्स फॉर अस. आणि हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर हे सुद्धा आपल्या इकोसिस्टीम मध्ये फ्लो होत राहतात. प्लांट मधून ॲनिमल्स मध्ये जातात, ॲनिमल्स मधून मग ते डिकम्पोजर्स मध्ये जातात, डिकम्पोजर्स मधून परत सॉइल मध्ये जातात, सॉइल मधून परत प्लांट्स त्यांना ऍब्झॉर्ब करतात. सो असा त्यांचा फ्लो एका सायकलच्या मॅनर मध्ये होत असतो. त्यालाच आपण म्हणतो सायकल्स.
आता आपल्याला बघायचे बायो जिओकेमिकल सायकल काय आहेत. ओके, आता तुम्हाला न्यूट्रिएंट्स कळालं. न्यूट्रिएंट्स कशासाठी इम्पॉर्टंट आहेत? फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्सच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जर न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळाले नाहीत तर आपली ग्रोथ पण होणार नाही, डेव्हलपमेंट होणार नाही, आपल्या बॉडीमध्ये कोणत्याच ऍक्टिव्हिटी होणार नाही. कारण न्यूट्रिएंट्स जेव्हा मिळतात तेव्हाच आपली बॉडी प्रॉपरली वर्क करू शकते, आपल्याला एनर्जी मिळते. सो यांच्याशिवाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही राहू शकत. सो आता आपल्याला बघायचंय की हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर मग हे आपल्या लिव्हिंग थिंग्स मध्ये कसे जातात आणि लिव्हिंग थिंग्स मधून परत ऍटमॉस्फिअर मध्ये कसे रिलीज होतात. आणि या सगळ्या फ्लोलाच आपण म्हणतो बायो जिओकेमिकल सायकल. मग याला बायो जिओकेमिकल असंच का म्हटलं, एवढं मोठं का नाव दिलं? तर बघा, बायो म्हणजे काय? बायो इट इज द लिव्हिंग थिंग्स. जिओ मीन्स अवर लँड अँड द केमिकल, केमिकल म्हणजे हे सगळे एलिमेंट्स. तर हे काय करतात? एकमेकांमध्ये फ्लो होत राहतात आणि त्यामुळे त्याला म्हटलंय बायो जिओकेमिकल सायकल. ते कसे होतात आपण बघू. सो सपोज आपण मिनरलचं एक्झाम्पल घेऊ. तर मिनरल कुठे आहेत? सॉइल मध्ये, राईट. मग आता सपोज आपलं एक प्लांट आहे इथे. आता हे प्लांट काय करणार? तर हे प्लांट काय करणार? त्याच्या रूट्स मधून सॉइल मधलं जे पण मिनरल्स आहेत किंवा वॉटर आहे त्याला ऍब्झॉर्ब करणार थ्रू इट्स रूट्स अँड देन या मिनरलचा यूज करून ते त्यांचं फूड बनवतात. मग आता या फूडला कोण घेते फ्रॉम द फूड चेन? इट इज द प्रायमरी consumers, right? देन प्रायमरी कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर्सला कोण खाते? सेकंडरी कंझ्युमर. Then the secondary consumer are eaten by top consumers or we can say tertiary consumers. Then when these top consumers die, हे जेव्हा त्यांची डेथ होते तर तेव्हा त्यांना खातात decomposers. And then after the decomposers decompose their body, हे decomposers जेव्हा त्यांची बॉडी डिकम्पोज करतात इनटू द सॉइल, हे सगळे मिनरल्स जे पण ऍब्झॉर्ब झाले होते फ्रॉम द प्लांट्स टू द ॲनिमल्स हे सगळे परत रिलीज होतात इनटू द सॉइल आणि सॉइल मधून परत प्लांट्स त्यांना यूज करतात. मग परत प्लांट्स मधून प्रायमरी कंझ्युमर, देन सेकंडरी कंझ्युमर, देन टॉप कंझ्युमर यांची जेव्हा डेथ होते तेव्हा डिकम्पोजर्स त्यांना खातात आणि खाल्यानंतर परत ते मिनरल्स सॉइल मध्ये मिक्स होतात. म्हणजे बघा ही एक सायकल चालू आहे. हा वन वे फ्लो आहे का? नाही, कारण सॉइल मधून मिनरल्स घेतले ते परत सॉइल मध्येच ऍड झाले, रिलीज झाले. सो इट इज अ सायक्लिक फ्लो. आपण याला म्हणणार एक सायकल. आणि आता ही सायकल कोणती आहे? बायोजिओकेमिकल सायकल. कारण आपले लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये इन्क्लूड झाले, इन्व्हॉल्व झाले. सो आपण म्हणू बायो. देन ही सायकल कुठे ऑपरेट होत आहे? कुठे चालू आहे? सॉइल मध्ये किंवा आपल्या लँडवर. सो इट इज द जिओ. अँड याच्यामध्ये मिनरल्स इन्व्हॉल्व आहेत. काय फ्लो होत आहेत? तर मिनरल्स फ्लो होत आहेत. मग मिनरल्स कोण आहेत? दे आर द chemicals. So it is the biogeochemical cycle. Now you understand? Okay. So याला आपण एक सिंपल डिफाइन करू शकतो. मग ती डेफिनेशन काय असू शकते? सो बायोजिओकेमिकल सायकल म्हणजेच काय? इट इज द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स. एका सायकल मध्ये न्यूट्रिएंट फ्लो होत आहेत. सो इट इज द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इन अन इकोसिस्टम. इट इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. सिंपल आहे ना? सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इन अन इकोसिस्टम. इट इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. आणि अजून एक याची डेफिनेशन आहे ती पण बघून घ्या, ती पण खूप इझी आहे. ओके. सो व्हेन द न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द बायोटिक कंपोनंट टू द अबायोटिक कंपोनंट and again from the abiotic component to the biotic component, it is called biogeochemical cycle.
काय डेफिनेशन आहे बघा. इट इज द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट और व्हेन द न्यूट्रिएंट्स आर ट्रान्सफर. आता जसं की मिनरल्स आपले न्यूट्रिएंट्स आहेत, दे आर ट्रान्सफर फ्रॉम द अबायोटिक कंपोनंट टू द बायोटिक कंपोनंट अँड फ्रॉम द बायोटिक कंपोनंट अगेन टू द अबायोटिक. म्हणजे अबायोटिक सॉइल मधून जात आहेत बायोटिक कंपोनंट मध्ये आणि परत या बायोटिक कंपोनंट मधून जात आहेत सॉइल मध्ये म्हणजेच अबायोटिक कंपोनंट मध्ये. तर हा जो फ्लो आहे हा चालत राहतो इन अन इकोसिस्टीम. इट इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल. नाव क्लिअर. आता आपण बघू याच्या टाइप्स. सो बायोजिओकेमिकल सायकल्स आर classified into the two types. They are the gaseous cycle and sedimentary cycles. सो गॅसियस सायकल्स मध्ये सगळे गॅसेस इन्व्हॉल्व असणार आणि गॅसेस कुठे आहेत आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये. सेडिमेंटरी सायकल मध्ये सगळे मिनरल्स इन्व्हॉल्व असणार, मेटल नॉन मेटल हे सगळे मिनरल्स, आणि ते कुठे आहेत आपल्या अर्थ क्रस्ट मध्ये. अर्थ क्रस्ट म्हणजे काय, आपली जी अर्थची सरफेस आहे ना त्याच्या आतली जी लेअर आहे, खूप डीप आपण गेल्यानंतर आतमध्ये जी लेअर आहे त्याला आपण म्हणतो अर्थ क्रस्ट. सरफेसच्या खाली किंवा आपले सरफेसचा जो पार्ट आहे. सो अर्थ क्रस्ट मध्ये सेडिमेंटरी सायकल होतात, जसं की मिनरल्स मेटल्स हे सगळे इन्व्हॉल्व असतात, आणि ऍटमॉस्फिअर मध्ये गॅसियस सायकल्स होत असतात. सो गॅसियस सायकल्स मध्ये कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन सायकल आपण शिकणार आहोत. आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे कसे एका सायकल मध्ये फिरत असतात, फ्लो होतात, ते आपण बघणार. आणि सेडिमेंटरी सायकल मध्ये असतात आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, देन ॲल्युमिनियम वगैरे वगैरे सगळे जेवढे पण मिनरल्स वगैरे आहेत तर ते सगळे या सेडिमेंटरी सायकल मध्ये येतात. आणि गॅसेस जे आहेत ते गॅसियस सायकल्स मध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि हे जे गॅसियस सायकल्स आहेत तर हे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जास्त स्पीडीली होत असतात, कारण गॅसेस जे आहेत ते इझिली फ्लो होतात इन द कम्पेअर ऑफ आयर्न और मॅग्नेशियम और कॅल्शियम. सो नाउ वी विल सी कार्बन सायकल.